अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। कोकाटेंचा राजीनामा की खातेबदल होणार, अजित पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। तर कोकाटेंसोबतच्या भेटीनंतर अजित पवारांची फडणवीसांशी चर्चा होणार। अजित पवारांकडून माणिकराव कोकाटेंना अभय असल्याच्या चर्चा। कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल तुम्हाला का सांगू, अजित पवारांचा पत्रकारांना उलट सवाल। तर चौथ्यांदा चूक झाल्यास माफ करणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। प्रांजल खेवलकरांची काल ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी। ससून रुग्णालयाकडून प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सुपूर्त। आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं की नाही याचा अंतिम अहवाल 6 दिवसांनी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। रोहिणी खडसेंकडून पती प्रांजल खेवलकरांसोबतचा फोटो ट्विट। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास, योग्य वेळी सत्य बाहेर येईल। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणावरून रोहिणी खडसेंचं ट्विट। गृह मंत्रालयाकडे ठाण्यातील 15 डान्स बारची नावं आणि पुरावे दिले। शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानी आक्रमक। शिंदेंच्या ठाण्यात जे सुरू आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे, दमानी यांचा सवाल। रेव पार्टीतील निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार। निखिल पोपटाणीवर 2022 मध्ये आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल, तर श्रीपाल यादववर 3 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। रेव पार्टीतील 7 जणांपैकी 2 गुन्हे दाखल असल्याचं समोर। रेव पार्टीत छापा टाकला, 5 पुरुष 2 महिलांना अटक केली। पंकज भोयर यांची माहिती। तर रेव पार्टीत खडसेंचे जावई होते, सखोल चौकशी होईल, भोयर यांचं वक्तव्य। संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटतो, 4 दिवस वॉच ठेवून खडसेंच्या जावयावर कारवाई केली, राऊतांचा आरोप। तर गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर काल असुरी आनंद होता, राऊतांचा निशाणा। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत आजपासून चर्चा। विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार। ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण, सूत्रांची माहिती। तर मुंबईसह प्रमुख महापालिका महायुती एकत्र लढणार, सूत्रांची माहिती। मराठा आंदोलनाच्या शिष्टमंडळाकडून आझाद मैदानात पाहणी। 29 ऑगस्टला मनोज जरांगेंकडून मुंबईत आंदोलनाची हाक। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी जाणार नाही, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। धारावीच्या कुंभारवाड्यात आदित्य ठाकरे आज नागरिकांशी संवाद साधणार। धारावीकरांचा विकास धारावीकरांच्या सहभागानंच झाला पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेची स्पष्ट भूमिका। पिंपरीत धर्म परिवर्तन करायला लावणाऱ्या 2 गुन्हा दाखल। परदेशी नागरिकासह 2 पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल। बीडच्या सुलेमान देवळामध्ये शेतकऱ्यांकडून कृषी मंत्र्यांचा निषेध। शेताच्या बांधावर पत्ते खेळत माणिकराव कोकाटेंचा निषेध। शेताच्या बांधावर कोकाटेंच्या फोटो समोरच पत्ते खेळत अनोखा आंदोलन। मुंबईच्या कचरा वाहतुकीत मोठा घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप। मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लावले होर्डिंग। गुजराती पांड्याचा बीएमसीच्या तिजोरीवर दरोडा, होर्डिंगवर उल्लेख। नागपूरच्या मनीषनगरमधील एका बारमध्ये 3 व्यक्ती शासकीय फाईल्स घेऊन बसल्याचं समोर, मात्र या अधिकाऱ्यांची ओळख अद्याप पटली नाही। सोलापूरच्या माढ्याच्या चिंचोलीत शेतातील रस्त्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी। 13 जणांविरोधात माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। भंडारा जिल्हा बँक निवडणुकीत 100% मतदान। 46 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद। महात्मा गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काँग्रेस शिल्लक राहिली नाही। महात्मा गांधी काँग्रेसची मक्तेदारी नाही, भाजप आमदार सुमित वानखेडे यांचं वक्तव्य। भारत हे विशेष नाम आहे, त्याचं भाषांतर करू नये। लिहिताना बोलताना भारताला भारतच म्हटलं पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। परभणीच्या पोखर्णी नृसिंह इथे मराठा समाजाची चावडी आढावा बैठक। मनोज जरांगेंच्या मुंबई वारीबाबत चर्चा। 29 तारखेला जरांगे मुंबईच्या दिशेनं कूच करणार। सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात योग समाधीला शेष नागाची आरास। मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात मोठी गर्दी। श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। सिंधुदुर्गमध्ये शंखावर शिवशंकराची प्रतिमा साकारली।
श्रावणी सोमवार निमित्तानं चित्रकार शिवाजी डोईफोडे यांच्याकडून सुंदर कलाकृती सादर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।